संपूर्ण राज्यात उद्या विधानसभा निवडणुकीकरिता मतदान होत असून गोंदिया जिल्ह्यातील 4 विधानसभा क्षेत्राकरिता मतदान होणार आहे। यात गोंदिया विधानसभा, तिरोडा विधानसभा या ठिकाणी सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदानाची वेळ असेल, तर आमगाव विधानसभा आणि अर्जुनी मोरगाव विधानसभा हे 2 विधानसभा क्षेत्र नक्षलग्रस्त भागात मोडत असल्याने या ठिकाणी मतदानाची वेळ सकाळी 7 ते दुपारी 3 वाजेपर्यंत राहणार आहे। गोंदिया जिल्ह्यात 1285 मतदान केंद्र असून 4 विधानसभा क्षेत्रात 64 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत। यात गोंदियात 15 उमेदवार तर तिरोड्यात 21 उमेदवार, आमगाव विधानसभेत 9 तर अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रात 19 उमेदवार रिंगणात असून या चारही मतदारसंघात 5,71,405 महिला मतदार तर 5,53,685 पुरुष मतदार मतदानाचा हक्क बजावून आपला लोकप्रतिनिधी निवडतील। तर निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडावी यासाठी 5,724 पोलीस कर्मचारी अधिकारी यांच्या उपस्थितीत हे निवडणूक प्रक्रिया पार पडेल। तर ही विधानसभा निवडणूक महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी लढत होत असली तरी गोंदिया विधानसभा क्षेत्रात महायुतीच्या वतीने भारतीय जनता पक्षाचे आमदार विनोद अग्रवाल हे दुसऱ्यांदा निवडणूक लढत आहे। तर महाविकास आघाडीच्या वतीने 3 वेळा आमदार राहिलेले काँग्रेस पक्षाचे माजी आमदार गोपालदास अग्रवाल अशी लढत गोंदिया विधानसभा क्षेत्रात पाहायला मिळत आहे। तर तिरोडा विधानसभा क्षेत्रात महायुतीच्या वतीने भारतीय जनता पक्षाकडून 2 वेळा आमदार राहिलेले आमदार विजय राहंगडाले हे तिसऱ्यांदा भाजपच्या कमळ चिन्हावर या मतदारसंघात निवडणूक लढत आहे। तर महाविकास आघाडीच्या वतीने राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते गुड्डू बोपचे हे निवडणूक लढत आहे। तर आमगाव विधानसभा क्षेत्रात महायुतीचे भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार संजय पुराम तर महाविकास आघाडीच्या वतीने काँग्रेस पक्षाचे राजकुमार पुराम हे या ठिकाणी पहिल्यांदा निवडणूक लढत आहे। तर अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचा विचार केला असता या ठिकाणी महायुतीच्या वतीने भारतीय जनता पक्षाकडून 2 वेळा आमदार राहिलेले माजी मंत्री राजकुमार बडोले हे या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळ चिन्हावर निवडणूक लढत आहे। तर महाविकास आघाडीच्या वतीने काँग्रेस पक्षाकडून माजी आमदार दिलीप बनसोड हे या निवडणुकीत उभे आहेत। उद्या 4ही मतदारसंघाकरिता मतदान होत असून मतदार राजा कोणत्या पक्षाच्या उमेदवाराला पसंती देत निवडून देतो हे 23 नोव्हेंबर होणाऱ्या मतमोजणीतून स्पष्ट होईल। त्यामुळे तुम्ही देखील लोकशाहीच्या सर्वात मोठ्या उत्सवात सहभागी होऊन नक्की मतदान करा। जीबी न्यूजचे प्रत्येक अपडेट मिळवून घेण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि शेअर करा। तसेच बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा। आपला जिल्हा, आपली बातमी, जीबी न्यूज गोंदिया।